जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे दिवसाढवळ्या झालेल्या पहिल्या चोरीचा तपासच पोलिसांना लागण्यापूर्वीच दुसरी चोरीची घटना घडली। यात एका मशिनरीच्या साहित्याच्या दुकानातून चोरट्याने इनोवा गाडीमध्ये येऊन त्याच गाडीत आज पहाटेच्या सुमारास जवळपास 8 लाख रुपयाचा ऐवज लंपास केला। यामुळे एकच खळबळ उडाली। तीर्थपुरी येथे आज मंगळवारी पहाटे 4 ते 4:30च्या दरम्यान अज्ञात 3 ते 4 चोरट्यांनी इनोवा गाडीमध्ये येऊन रामसगाव रोडवरील अमोल व परमेश्वर जाधव यांचे जय बजरंग मशिनरी या मोटार साहित्याच्या दुकानात जवळपास 7.5 क्विंटल कॉपरचे वायर व 50 ते 60 किलो बुश असा जवळपास 8 ते 8.5 लाख रुपयाचा ऐवज लंपास केलाय, अशी माहिती दुकान मालक यांनी दिली। यात चोरट्याने इनोवा गाडी दुकानासमोर लावून तिच्यात कॉपरचे वायर व बुश लंपास केले। सदरील इनोवा गाडी ग्रे कलरची असून या गाडीवर पाठीमागून रेड एमने VIP लिहिलेले आहे, अशी ही माहिती मिळते। यावेळी पहाटेच्या सुमारास कमलाताई बोबडे यांच्या घरी पाण्याची चणचण असल्यामुळे त्या सकाळी लवकर उठल्या असता त्यांना ओझरते एका चोरट्यांना पाहिले व विचारलं सुद्धा, परंतु या चोरट्याने सांगितलं की आम्हाला बेरिंग घ्यायचे आहेत। आम्ही दुकानदार मालकाला फोनही केला, आम्ही त्यांचीच वाट बघतो आहोत। याच वेळी दुकानामध्ये 2 ते 3 चोरट्यांनी साहित्य भरत होते। सदरील साहित्य झाल्यावर रोडवर उभ्या असलेल्या इनोवा गाडी त्यांनी दुकानापुढे लावली व दुकानातील साहित्य भरू लागले। काही वेळाने पाणी भरणाऱ्या महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात बघितले असता यात दुकानदार मालक नाही असं लक्षात आल्यानंतर या महिलांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी तेथून धूम ठोकली। घटनास्थळी तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली। याबरोबरच जालन्याहून डॉग स्क्वॉड पथकानेही पाहणी केली। दरम्यान तीर्थपुरी येथील पंचमुखी गणेश मंदिरातील मूर्तीवरील चांदीचा मुकुट चोरट्याने दिवसा ढवळ्या लंपास केला होता। या चोरीचा तपास पोलिसांना लागण्यापूर्वीच आज पहाटेच्या सुमारास या दुकानामध्ये चोरी झाली आहे। चोरी झाली आज पहाटे 4:30 चोरी झाली। चोरट्यांनी माझ्यावालं दुकान कॉपर सगळं चोरून नेले। 8.5 क्विंटल चोरी गेले, म्हणजे 8.5 लाखाचा माल माझा चोरी गेला। घटना माहीत कशी झाली? सकाळी तुळशीराम बोबडे उठला होता, कारण त्याच्या घराच्या बाजूला बाहेरून कडी लावली होती। कडी लावल्याच्या नंतर त्यांनी मग बाहेर उचलून इकडे आला, तोपर्यंत ते चोरटे पळून गेले। किती जण होते? 3 जण होते। कशाने आलते ते? इनोवा गाडी होती त्यांच्याकडे, ग्रे कलरची, पाठीमागे सिंबल होता त्याला VIP नावाचा। 3 चोरटे होते। 3 जण होते का? 3 जण होते। याची तक्रार आपण दिली का पोलीस ठाण्याला? आता पोलीस स्टेशनला तक्रार द्याच लागली। FIR फाडायचं आहे, त्यांचे बिल ते तयार करून बिल घेऊन या म्हणले। ते म्हणलं ठीक आहे, बिल घेऊन येतो। बिल आल्याच्या नंतर तुमचा FIR फाडून देऊ। एकूण किती लाखाचं मटेरियल चोरट्याने लंपास केलं म्हणायचं? मग 8.5 लाखाचं, समजा 8-8.5 लाखाचं नुकसान झालेलं.